Hello students, in the previous video we have studied the sexual reproduction, and in that we have studied the microsporogenesis and megasporogenesis. Now today's topic it is the pollination. Okay, तर आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये पासून आपण पोलन ग्रेन्स कसे तयार होतात ते पाहिलं. त्याच्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस पासून आपण पाहिलं की एम्ब्रियो सॅक कसा तयार होतो आणि त्याच्यात एक सेल कसा डेव्हलप होत होतं. ठीक आहे, तर आता त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला दॅट इज द पॉलिनेशन. ओके, आता पॉलिनेशन म्हणजे काय आहे की आता पोलन ग्रेन्स कसे असतात, पोलन ग्रेन्स हे कसे असतात, नॉन मोटाइल्स असतात. आणि नॉन मोटाइल्स म्हणजे काय की ते स्वतःहून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, नॉन मोटाइल म्हणतो. ओके, तर हे जे पोलन ग्रेन्स नॉन मोटाइल्स असतात त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे जे अँजिओस्पर्म्स आहेत म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्यांनी काय केलं आहे, इव्हॉल्व केलेलं आहे स्वतःला, ज्याच्यामुळे ते काय करतील की हे जे अबायोटिक फॅक्टर्स आणि बायोटिक फॅक्टर्स यूज करतील आणि त्यांच्या फ्लावर्समध्ये, आणि त्याच्यामुळे काय होईल की हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते व्हिजिट करतील त्यांच्या फ्लावरला आणि काय करतील, एक्सप्लॉइट करतील. ओके, एक्सप्लॉइट देअर मोबिलिटी, एक्सप्लॉइट करणे म्हणजे डेव्हलप करतील त्यांना किंवा शोषण करतील त्यांचं फॉर द पॉलिनेशन. ओके, तर पॉलिनेशन आणि त्यांच्या सीड डिस्पर्सल ऑल्सो. तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत किंवा हे जे अँजिओस्पर्म्स आहेत ते काय करतात, स्वतःला असं इव्हॉल्व केलेलं आहे ज्याच्यामुळे ते काय करतात, अबायोटिक एजंट्स यूज करतात आणि बायोटिक एजंट्स यूज करतात त्यांच्या फ्लावर्समध्ये, आणि ते व्हिजिट करायला लावतात बर्ड्सला, इन्सेक्ट्सला, जे काही बायोटिक एजंट्स आहेत ते. आणि त्याच्यामुळे काय होईल की ते जे मॉबिलिटी आहे त्यांची म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची, ते काय करतील, त्यांचं एक्सप्लॉइट करतील फॉर द पॉलिनेशन. ओके, तर आता हे काय आहे, पोलन ग्रेन्स आर काय नॉन मोटाइल आहे आणि ते काय आहेत, एका फ्लावर पासून दुसऱ्या फ्लावर पर्यंत जायला त्यांना काय लागतं, एक्सटर्नल एजंट्स लागतात. ओके, म्हणजे हे जे पोलन ग्रेन्स आहेत जसं की मी सांगितलं नॉन मोटाइल आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना एका फ्लावरकडून दुसऱ्या फ्लावरकडे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना काय लागतात, एक्सटर्नल एजंट्स लागतात, एक्सटर्नल एजंट्स लागतात. आणि तेव्हाच आपण काय म्हणू की पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. ओके, तर पॉलिनेशन आपण कोणाला म्हणू की हे काय आहे, ट्रान्सफर आहे पोलन ग्रेन्सचं फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. आता तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे अँथरचं आणि स्टिग्माचं, टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर तुम्ही लक्षात घ्या. तर त्याच्यात असतं की अँथर हे काय आहे, मेल गमिटोफाइट आहे ज्याच्यात काय आहे, पोलन ग्रेन्स असतात, आणि स्टिग्मा काय आहे, फिमेल आहे ज्याच्यावर काय येतात, पोलन ग्रेन्स स्टिक होतात. ओके, तर पॉलिनेशन कशाला म्हणू आपण, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. हे जे पोलन ग्रेन्स आहे यांचं ट्रान्सफर होणे फ्रॉम अँथरमध्ये जिथे ते तयार होऊन राहिले आहे तिथून तर स्टिग्मापर्यंत ऑफ अ फ्लावर, त्यालाच काय म्हणू आपण, पॉलिनेशन म्हणू. ओके, आता हे जे पॉलिनेशन आहे इज अ प्री रिक्वेस्ट म्हणजे पूर्व अपेक्षित अशी हे प्रोसेस आहे. प्री रिक्वेस्ट म्हणजे काय, पूर्व अपेक्षित म्हणजे अपेक्षित आहे पोलन ग्रेन्सला किंवा स्टिग्माला किंवा ओव्हरीला की तिथे काय येतील, पोलन ग्रेन्स येतील स्टिग्मावर आणि तिथूनच मग काय होईल, त्यांचं त्याच्यानंतर फर्टिलायझेशन होईल. म्हणजे काय, ही जी पॉलिनेशन आहे ही काय आहे, प्री रिक्वेस्ट साईट आहे फॉर द फर्टिलायझेशन. कारण की का प्री रिक्वेस्ट साईट आहे, प्री रिक्वेस्ट साईट म्हणजे पूर्व अपेक्षित आहे, कारण की हे जे मेल आणि फिमेल गमिट्स आहेत, ओके, म्हणजे पोलन ग्रेन्स आणि मेगास्पोर आहेत, हे काय आहेत, नॉन मोटाइल आहेत. ओके, जे काय आहेत, नॉन मोटाइल आहेत म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तर त्यांना काहीतरी एक्सटर्नल एजंट लागत असतो ज्याच्यामुळे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातील. ओके, त्याच्यानंतर हे जे गमिट्स आहेत, हे जे गमिट्स आहेत हे काय आहेत, नॉन मोटाइल्स आहेत, आणि फिमेल गमिट्स काय आहेत, डिफरंट साईटला काय होतात, हे प्रोड्यूस केल्या जातात. म्हणजे मेल गमिट आहे, मेल गमिट म्हणजेच काय, पोलन ग्रेन्स हे कुठे डेव्हलप होतात, अँथरमध्ये डेव्हलप होतात, आणि जे फिमेल गमिट आहे म्हणजेच मेगास्पोर आहे ते कुठे डेव्हलप होतात, ओव्ह्यूलमध्ये डेव्हलप होतात. ओके, तर मग हे पोलन ग्रेन्स आणि हे जे फिमेल गमिट आहे हे कुठे
प्रोड्यूस होऊन राहिले हे डिफरंट साईटवर प्रोड्यूस होत आहेत, त्याच्यामुळे हे या दोन गमिट्सला म्हणजे मेल गमिट्सला आणि फिमेल गमिट्सला एकत्र येण्यासाठी हे काय आहे, हे जे पॉलिनेशन आहे ही नेसेसरी ॲक्ट आहे. ओके, म्हणजे हे ब्रिंग करण्यासाठी या बोथ मेल आणि फिमेल गमिट्सला टुगेदर आणण्यासाठी, सोबत आणण्यासाठी हे जे पॉलिनेशन आहे ही आवश्यकता आहे किंवा हे नेसेसरी ॲक्ट आहे. ओके, नाव दिस इज द अबाउट द पॉलिनेशन. ओके, आता हे जे एजंट्स असतात पॉलिनेशनचे, जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिक म्हणजे कोणते, जे काय आहेत नॉन लिव्हिंग आहेत त्यांना अबायोटिक म्हणजे की विंड आणि वॉटर, आणि बायोटिक म्हणजे काय की जे लिव्हिंग आहेत जसं की बर्ड्स, इन्सेक्ट्स, स्नेल्स हे काय आहेत लिव्हिंग आहेत. हे काय आहेत एजंट्स आहेत पॉलिनेशनचे. हे काय करतात ॲक्ट ॲज अ सीड डिस्पर्सल ऑल्सो, म्हणजे पॉलिनेशन तर करतातच आणि सीडचं डिस्पर्सल सुद्धा याच एजंट्समुळे होत असतं. ओके, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पॉलिनेशन. टाइप्स ऑफ पॉलिनेशन पाहायचे आहेत आपल्याला. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ पॉलिनेशन, दॅट इज द सेल्फ पॉलिनेशन or it is called as a inbreeding pollination, and second it is the cross pollination or outbreeding pollination. ओके, तर सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन हे काय दोन टाइप्स आहेत पॉलिनेशनचे. आता सेल्फ पॉलिनेशनला इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑटोगॅमी. ओके, या सेल्फ पॉलिनेशनला ऑटोगॅमी सुद्धा म्हटले जातात. तर सेल्फ पॉलिनेशन काय आहे, हे काय आहे, हे टाइप आहे पॉलिनेशनचं. हे ऑकर्स इन द सिंगल फ्लावर और टू फ्लावर्स इन अ सेम प्लांट्स. ओके, तर हे जे सेल्फ पॉलिनेशन आहे हे कुठे होत असतं, सिंगल फ्लावरमध्ये होत असतं किंवा दोन फ्लावर्समध्ये होत असतं, पण कोणत्या एकाच प्लांटमध्ये, म्हणजे सेम जर प्लांट असेल त्या सेम प्लांटमध्ये एकाच फ्लावरमध्ये हे पॉलिनेशन होईल. म्हणजे एकाच फ्लावरमधून अँथर स्टिग्मापर्यंत जातील एकाच फ्लावरमध्ये, किंवा एका फ्लावरचे अँथर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जातील. यालाच म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं. ओके, आणि हे जे फ्लावर आहे हे यांचं पॉलिनेटेड होतात बाय द ओन पोलन ग्रेन्स. यांच्या स्वतःच्या पोलन ग्रेन्स नंतरच यांचं पॉलिनेशन होत असतं. ओके, तर याला ऑटोगॅमी सुद्धा म्हटलं जातं. ना ऑटोगॅमी म्हणजे काय की ऑटोगॅमीमध्ये काय दिसतं आपल्याला की बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत जे पॉलिनेटेड होतात त्यांच्या ओन पोलन ग्रेन्सनी, आणि त्यांना काय म्हटलं जातं ऑटोगॅमी म्हटलं जातं. म्हणजे हे जे बायसेक्शुअल फ्लावर्स असतात त्यांच्या स्वतःच्याच पॉलन ग्रेन्सनी जेव्हा त्यांचं पॉलिनेशन होतं त्यालाच काय म्हटलं जातं ऑटोगॅमी म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर ह्याचे जे ऑफस्प्रिंग आहेत सेल्फ पॉलिनेशन नंतर जे तयार होणारे ऑफस्प्रिंग आहेत किंवा यंग वन्स आहेत ते कसे आहेत बाय जेनेटिकली आयडेंटिकल आहेत. जेनेटिकली आयडेंटिकल आहेत म्हणजे काय, जशीच्या तसेच त्यांचं जे जीन्स आहेत पॅरेंट्समध्ये जसे जीन्स आहेत तशीच्या तसेच ऑफस्प्रिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय इथे म्हणता येईल आपल्याला हे जे ऑफस्प्रिंग आहे हे काय आहेत जेनेटिकली आयडेंटिकल आहेत. आणि एक्झाम्पल इट इज द पी, म्हणजे वाटाण्यामध्ये आपल्याला काय दिसतं की जे ऑफस्प्रिंग आहेत ते काय आहेत जेनेटिकली आयडेंटिकल आहेत टू द पॅरेंट्समध्ये जे जीन्स पाहायला मिळतील आपल्याला तशीच्या तसेच आपल्याला ऑफस्प्रिंगमध्ये जीन्स पाहायला मिळतील. त्यालाच काय म्हटलं जातं जेनेटिकली आयडेंटिकल म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे दॅट इज द क्रॉस पॉलिनेशन. ओके, क्रॉस पॉलिनेशन हे नेक्स्ट आहे टाईप आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशनचा. यालाच काय म्हटलं जातं आउटब्रीडिंग सुद्धा म्हटलं जातं. ओके, नाव इट इज कॉल्ड एज अ आउटब्रीडिंग ऑल्सो. नाव पहिला तर याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ झेनोगॉमी सुद्धा म्हटलं जातं किंवा क्रॉस पॉलिनेशन सुद्धा म्हटलं जातं. आता क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय दिसतं आपल्याला की हे काय होत आहे की क्रॉस पॉलिनेशन होते जेव्हा पोलन ग्रेन एका फ्लावरचं पोलन ग्रेन दुसऱ्या स्टिग्मावर दुसऱ्या डिफरंट प्लांटच्या स्टिग्मावर जात आहे त्यालाच काय म्हणू आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणू. ओके, म्हणजे दोन डिफरंट टाइप्स प्लांट्स आर इन्वॉल्व, म्हणजे एका प्लांटमधले अँथर दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावर जातील पोलन ग्रेन, त्यावेळेस त्याला काय म्हणू आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणू ऑफ द सेम स्पीसीज आहेत. पण इथे काय येत आहेत क्रॉस पॉलिनेशनमध्ये दोन डिफरंट प्लांट्स येत आहेत. ओके, दोन डिफरंट प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसतं पॉलिनेशन झालेलं दिसतं. म्हणजे एका प्लांटचे पॉलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावर जातील त्यालाच काय म्हणू आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणू. ओके, आता हे क्रॉस पॉलिनेशन आहे, हे जे क्रॉस पॉलिनेशन आहे
हे काय याच्यासाठी काय आवश्यकता असते, पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता असते. ओके, पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता असते म्हणजे काय की पॉलिनेशन होणं आवश्यक आहे. कारण की हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे कसे आहेत, नॉन मोटाईल आहेत, ते स्वतःहून तर दुसऱ्या प्लांटपर्यंत जातील नाही, तर त्यांच्यासाठी काय लागेल, त्यांना एक्सटर्नल एजंट लागेल, त्यालाच काय म्हणू आपण, पॉलिनेटिंग एजंट म्हणू. ओके, तर हे जे पॉलिनेटिंग एजंट आहे हे लागत असतात यांच्यासाठी. आणि हे काय असतात, ऑल सीड जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की हे क्रॉस पॉलिनेशन आपल्याला झालेलं दिसतं. ओके, म्हणजे जे सीड प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये 80% मध्ये आपल्याला काय दिसतं, क्रॉस पॉलिनेशन झालेलं दिसतं. ओके, त्याच्यानंतर हे जे क्रॉस पॉलिनेशन झाल्यानंतर जे ऑफस्प्रिंग तयार होतं ते कसं असतं, जेनेटिकली व्हॅरिड असतं. जेनेटिकली व्हॅरिड असतं म्हणजे काय की जशाच्या तसं पॅरेंट्सचं आपल्याला दिसणार नाही, तर तिथे काय दिसतील, काही जीन्स आपल्याला मेल गमीट पासून आलेले दिसतील, तर काही जीन्स फिमेल पासून आलेले दिसतील. म्हणजे काय की दोन डिफरंट प्लांट्स इथे इन्व्हॉल्व असल्यामुळे काय दिसेल आपल्याला की जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग आपल्याला पाहायला मिळतील. ओके, त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द फूड आणि फायबर क्रॉप जे ग्रोन केले जातात वर्ल्डमध्ये ते डिपेंड आहेत फॉर द पॉलिनेशन, फॉर दिस टाइप ऑफ पॉलिनेशन, दॅट इज द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जगात जेवढे पण फूड आणि फायबरचे जे क्रॉप्स आहेत, ओके, फूड आणि फायबरचे जे क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की क्रॉस पॉलिनेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, म्हणजे सगळे फूड आणि फायबर क्रॉप्स जे ग्रोन केल्या जातात वर्ल्डमध्ये ते त्यांचं पॉलिनेशन कोणासाठी कशामुळे होत असतं, या क्रॉस पॉलिनेशनमुळे होत असतं. ओके, तर नाव दिस इज द सेकंड टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन, दॅट इज द क्रॉस पॉलिनेशन, दॅट इज द आउटब्रीडिंग. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ क्रॉस पॉलिनेशन. आता या क्रॉस पॉलिनेशनचे टाइप्स आहेत, जसं की फर्स्ट इज द चॅझमोग्रामी. चॅझमोग्रामी कशाला म्हणू आपण की व्हेन फ्लावर ओपन्स टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन्स इट इज कॉल्ड ॲज अ चॅझमोग्रामी. म्हणजे ज्यावेळेस फ्लावर्स काय होतात, ओपन होतात आणि एक्सपोज करतात देअर सेक्स ऑर्गन्स, त्यांना काय म्हणू आपण, चॅझमोग्रामी. म्हणजे काय, इथे फ्लावर आपल्याला ओपन झालेलं दिसतं आणि त्याच्यानंतर ते एक्सपोज करतात त्यांचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत, जसं की अँथर आणि स्टिग्मा, त्याला काय म्हणू आपण, चॅझमोगॅमी म्हणू. ओके, त्याच्यानंतर होमोगॅमी. होमोगॅमी कशाला म्हणू इथे की या कंडिशनमध्ये काय दिसतं आपल्याला की जेव्हा अँथर आणि स्टिग्मा, ओके, जेव्हा अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर होतात ॲट द सेम टाइम, जेव्हा अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर होतात सेम टाइमला मॅच्युअर होतात, त्यांना काय म्हणू आपण, होमोगॅमी म्हणू. ओके, तर होमोगॅमी होण्यासाठी आपल्याला काय दिसतं की यांच्यामध्ये काय असायला पाहिजे, दॅट इज द सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपल्याला दिसतं ते, दॅट इज द बायसेक्शुअलिटी, होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. त्याच्यानंतर क्लिस्टोगॅमी कशाला म्हणू आपण, जेव्हा फ्लावर्स रिमेन क्लोज असतात. ओके, क्लिस्टोगॅमी कशाला म्हणू की काही फ्लावर्समध्ये आपल्याला दिसून येतं की सेल्फ पॉलिनेशन होण्याच्या आधी ओपनिंग ऑफ फ्लावर्स सच कंडिशन इट इज कॉल्ड ॲज अ क्लिस्टोगॅमी. म्हणजे काय की क्लोज राहतात ते फ्लावर आणि क्लोज न होताच त्यांच्यामध्ये काय होतं, दॅट इज द पॉलिनेशन होतं. नाव इट इज कॉल्ड ॲज अ क्लिस्टोगॅमी. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ क्लिस्टोगॅमी. हे एक्झाम्पल पाहायला मिळतं आपल्याला व्हायला आणि कॉमेलियामध्ये. तर हे जे फ्लावर्स आहेत हे व्हायला आणि कॉमेलियाचे हे कसे असतात, अंडरग्राऊंड फ्लावर्स असतात आणि त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला की हे क्लिस्टोगॅमी या व्हायलामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा कॉमेलियामध्ये पाहायला मिळतं, जे काय आहेत अंडरग्राऊंड फ्लावर्स आहेत. आणि अंडरग्राऊंड फ्लावर्स असल्यामुळे त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, ते फ्लावर्स नेहमी कसे दिसतात, क्लोज असे दिसतात आपल्याला. ओके, त्याच्यामुळे तिथे आपल्याला काय पाहायला मिळते, क्लिस्टोगॅमी पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जायनेटोनॅमी पाहायला मिळते आपल्याला, वेअर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू स्टिग्मा ऑफ अदर फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. सेम प्लांटमध्ये पाहायला मिळतं म्हणजे काय की एकाच प्लांटमध्ये जे एका पोलन ग्रेन्स काय जात आहेत, स्टिग्मावर जात आहेत आणि एका पण दुसऱ्या फ्लावरमध्ये, म्हणजे एकच प्लांट आहे पण एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जात आहे, त्याला काय म्हणू आपण, जायनेटोनॅमी म्हणू. जायनेटोनॅमी हे काय आहे, युनिसेक्शुअल फ्लावर्स ऑफ द कुकुरबिटा. कुकुरबिटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की युनिसेक्शुअल फ्लावर्स पाहायला मिळतात. म्हणजे काय की कुकुरबिटामध्ये एक फ्लावर कसं असतं, मेल असतं आणि दुसरं फ्लावर कसं असतं, फिमेल असतं. तर मेल फ्लावरवर तयार होतात, पोलन ग्रेन्स तयार होतात आणि ही
मेल फ्लावर मधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते फिमेल फ्लावर पर्यंत जातात कुकुरबिट्याच्या, आणि याच ट्रान्सफरला काय म्हटलं जातं, जायनेटोगॅमी म्हटलं जातं. ओके, तर याच्यामुळे काय दिसतात आपल्याला जायनेटोगॅमीमध्ये की जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला दिसून येतात, आणि हे काय आहे, इट इज द ऑल्सो कॉल्ड ॲज अ इकोलॉजिकल सिग्निफिकन्स आहे. ओके, तर कुकुरबिटाचं काय आहे, इकोलॉजिकल सिग्निफिकन्स आहे, ज्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला की युनिसेक्शुअल फ्लावर्स दिसतात कुकुरबिटामध्ये, आणि इट इज द सिमिलर टू द ऑटोगॅमी. ही जेनेटोगॅमी काय आहे, ऑटोगॅमीला काय आहे, सिमिलर आहे, ॲज अ पोलन ग्रेन कम फ्रॉम द सेम प्लांट पासून निघत आहे, म्हणजेच काय जेनेटोगॅमी काय आहे, सिमिलर टू द ऑटोगॅमी आहे. ओके, नाव दिस इज द टाइप्स ऑफ द pollination and pollination. Okay, thank you.